नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो. एक महत्त्वाची सिरीज मी तुमच्यासाठी घेऊन येतोय. ऑलिम्पियाड एक्झाम. सो या एक्झाम बाबत तुम्हाला अजून काही प्रश्न असतील, तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये टाकत चला. याची पूर्ण माहिती विथ प्रूफ तुम्हाला मी या सिरीजमध्ये सांगणार आहे. सो ऑलिम्पियाड एक्झामला तुम्ही बसावं का? ऑलिम्पियाड एक्झाम अजून कोणत्या कोणत्या लेव्हलच्या असतात? ऑलिम्पियाड एक्झाम देऊन आपल्या पाल्याला, आपल्या विद्यार्थ्याला काय फायदा आहे? ऑलिम्पियाड एक्झाम भविष्यातील स्पर्धात्मक परीक्षांमध्ये कशी हेल्पफुल असते? ऑलिम्पियाड एक्झाम भविष्यामध्ये करिअरमध्ये कसं गाईड करू शकतात? ऑलिम्पियाड एक्झाम एखाद्या विषयामध्ये त्या विद्यार्थ्याला काय लेवलपर्यंत नेऊन ठेवतात? यासारख्या असंख्य प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मी या सिरीजमध्ये देणार आहे. या सिरीजमधला हा माझा पहिला व्हिडिओ आहे. असे अजून व्हिडिओ माझे येणार आहे ऑलिम्पियाड एक्झामच्या बाबत. इतरही भरपूर साऱ्या एक्झाम्स आहेत ज्या स्कूल लेवलला घेतल्या जातात. त्यांची पण माहिती तुम्हाला याच चॅनलवरती मिळणार आहे. तुम्हाला इतर कोणत्याही एक्झामची माहिती हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका. तो चला तर मग आज आपण समजून घेऊया ऑलिम्पियाड एक्झाम कोण देऊ शकतं आणि यामध्ये कोणकोणते विषय असतात. प्रायमरी लेवलला हा पहिला व्हिडिओ मी बनवतोय. याच्यानंतर एका पाठोमाग एक व्हिडिओ तुमच्यासाठी मी नक्कीच घेऊन येतोय आणि यासाठी तुम्हाला आवश्यकता असल्यास मला कमेंटमध्ये कळवा. आम्ही प्रत्येक विषयाचं मार्गदर्शनसुद्धा इंग्लिश मीडियम, मराठी मीडियम किंवा इंग्लिश हिंदी मीडियम, मराठी सेमी इंग्लिश मीडियम या माध्यममध्ये सुद्धा तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत. सो नक्की मला कमेंटमध्ये कळवाल. सो आज आपण बघूया की ऑलिम्पियाड परीक्षा कोण देऊ शकतं, विषय कोणते असतात आणि पालकांनी लक्षात घ्या की आपल्या पाल्याच्या सर्वांगीण विकासासाठी तुम्ही हे नक्की समजून घ्या. ॲटलिस्ट तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. अशा बऱ्याचशा एक्झाम्स असतात कदाचित आपल्या शालेय जीवनामध्ये आपण दिल्या नव्हत्या, आपल्याला माहीत नव्हत्या किंवा नव्हत्याच त्या. पण आता ह्या नवीन जनरेशनमध्ये असे बरेचसे बदल घडतात. काही स्कूलच्या शिक्षकांना म्हणा किंवा स्कूलकडनं पण माहिती कदाचित दिली जात नाही किंवा माहिती होत नाही. सो आमच्या ह्या चॅनलवरनं तुम्हाला ही सगळी माहिती देण्याचं आम्ही काय म्हणूया हेतू आहे किंवा आम्ही देणार आहोत. सो नक्की हा चॅनल सबस्क्राईबचं बटन दिसते खाली, ते सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करून ठेवा, जेणेकरून नवीन काही माहिती आली की ती मिस होणार नाही. चला मग जाऊया आपण पुढच्या मुद्द्याकडे. पण तत्पूर्वी जर तुमच्या घरात, तुमच्या नातेवाईकांमध्ये, तुमच्या रिलेटिव्हमध्ये, तुमच्या ग्रुपमध्ये कुणी 4थी, 5वी, 7वी, 8वीला असेल, अजूनही फॉर्म भरण्याची डेट आहे. 4थी आणि 7वीचे फॉर्म भरण्याची डेट अजून आलेली नाही आहे. मात्र 5वी आणि 8वीचे विद्यार्थी जर कुणी असेल तर फॉर्म तुम्ही भरू शकतात. सो याच्यासाठी लक्षात घ्या की तुम्हाला 4थी, 5वी, 7वी, 8वी स्कॉलरशिप ह्या वर्षी आहे. पुढच्या वर्षी फक्त 7वी आणि 4थीसाठी स्कॉलरशिप परीक्षा. त्याचं पूर्ण गायडन्स आमची ही टीम करते बघा. तुम्ही यूट्यूबवर या सगळ्यांचे लेक्चर पण बघू शकता. खूप जास्त MCQची प्रॅक्टिस आम्ही यूट्यूबवर फ्री स्वरूपात करून घेत आहोत आणि मार्गदर्शनच्या बॅचेस फक्त ₹499 आहे. म्हणजे आपल्या पालकाची फक्त एका दिवसाची सॅलरी असू शकते. सो ह्या बॅचेस तुम्ही जॉईन करू शकता. यामध्ये टेस्ट सिरीज खूप जास्त आहे, त्याचं ॲनालिसिस आहे, टीचिंग आहे, त्याचं डाऊट क्लिअरिंग सेशन पण अवेलेबल आहे आणि पॅरेंट टीचर मीटिंग पण होत असते. सो काही अडचण असेल ह्या नंबरला कॉल करा. अदरवाईज इग्नाईट पाठशाला नावाचा ॲप डाउनलोड करा आणि ह्या हव्या त्या बॅचेस परचेस करा. खाली डिस्क्रिप्शनमध्ये पण लिंक दिलेली आहे, तुम्ही डाउनलोड करू शकता. आणि नवोदयच्या टेस्ट सिरीज पण तुम्ही घेऊ शकतात. नवोदयच्या टेस्ट सिरीज फक्त ₹99 10 टेस्ट सिरीज तुम्हाला अवेलेबल आहे. त्याचं विश्लेषणसुद्धा यूट्यूबवरती चालू आहे. ओके, चला तर समजून घेऊया की ऑलिम्पियाड एक्झाम म्हणजे काय. विद्यार्थ्यांच्या विषयातील काय, ऑलिम्पियाड एक्झाम म्हणजे ज्ञान, विश्लेषण क्षमता आणि स्पर्धात्मक कौशल्य, म्हणजे कॉम्पिटिटिव्ह एक्झामच्या बाबत त्या विद्यार्थ्यांचं स्किल डेव्हलप करणं. त्यानंतर ॲनालिसिस, ज्याला एखादी गोष्ट समोर जर आली त्याला ॲनालिसिस करता आली पाहिजे, सर्व बाजूने विचार करता आला पाहिजे. हे स्किल आपल्या पाल्यामध्ये डेव्हलप होतं. कधी कधी ते तुम्ही जर त्याला डेव्हलप करायला वाव दिला तर लवकर होतं आणि तो चाणाक्ष होतो, हुशार होतो. भविष्यात येणाऱ्या ह्या एक्झामला किंवा भविष्यातल्या या वेगवेगळ्या माध्यमातून होणाऱ्या या एक्झामला तो टॅकल करतो. सो तुमचं ॲनालिसिस, एखाद्या गोष्टीचं ॲनालिसिस बघा. तुम्ही बघता तुमच्या रिलेटिव्हमध्ये एखादा मुलगा फार चाणक्य असतो की तो एखादी गोष्ट कशा पद्धतीने विचार करतो.
कधी कधी एका दोन मुलांना एखादी वस्तू दिली, एखादी गोष्ट सांगितली, तर त्याकडे बघण्याचा उद्देश दोघांचा वेगळा आहे, हेतू वेगळा आहे, दोघं वेगळा विचार करतात, थिंकिंग प्रोसेस वेगवेगळी आहे, त्याला ॲनालिसिस वेगळं करतात. सो हे डेव्हलप करण्यासाठी त्यांना नंबर ऑफ असे क्वेश्चन त्यांच्यासमोर ठेवले गेले पाहिजे. त्यांना इथे ब्रेनचा काय म्हणूया आपण डेव्हलपमेंटसाठी, ब्रेननी वेगवेगळ्या अँगलने विचार करण्यासाठी त्यांना अशा गोष्ट फीड केल्या पाहिजे आपण ते आपण इथे करतो. त्यानंतर नॉलेज, आपण म्हणतो ना की मला माहीतच नव्हतं, अरे मला माहीत पडलं पाहिजे होतं, मला माहीत जर असं मी केलं असतं. सो त्यांना ह्या असंख्य वाटा आहेत, ह्या सुद्धा यासारख्या एक्झाममधून माहिती पडतात. सो या सगळ्यांसाठी तुम्हाला ज्या एक्झाम घेतल्या जातात, ज्या राष्ट्रीय लेवलच्या, नॅशनल लेवलच्या असतात, इंटरनॅशनल लेवलच्या असतात, त्या एक्झामलाच आपण ऑलिम्पियाड एक्झाम म्हणतो. सायन्स ऑलिम्पियाड फाउंडेशन यांच्यामार्फत बऱ्याचशा एक्झाम घेतल्या जातात आणि त्याचंच गायडन्स मी तुम्हाला सांगणार आहे. बाकीच्या पण बऱ्याचशा फाउंडेशन संस्था आहेत, पण जनरली बऱ्याचशा स्कूलमधून सायन्स ऑलिम्पियाड फाउंडेशनकडनं ह्या स्पर्धात्मक परीक्षांमध्ये म्हणजे ऑलिम्पियाड एक्झाममध्ये विद्यार्थी सहभागी होत असतात. सो आपल्या पाल्याच्या ह्या गोष्टीमध्ये डेव्हलपमेंट व्हावी असं कुणाला वाटत नाही, सगळ्याच पालकांना वाटतं. फक्त एवढंच आहे की माहिती पडत नाही, कधी फॉर्म सुटले, कधी भरायच्या, कधी एक्झाम असतात, त्याच्या लेवल पण असतात. लेवल 1 तुम्ही तुमच्या स्कूल लेवलला आहे, लेवल 2 डिस्ट्रिक्ट लेवलला असू शकते, लेवल 3 तुमची नॅशनल लेवलला असू शकते. पुऱ्या वर्ल्ड वाईड सुद्धा ह्या एक्झाम होत असतात. वर्ल्डमधून अशा विद्यार्थ्यांची निवड केली जाते. सो नक्कीच याचा फायदा आपण आपल्या पाल्यासाठी करून घ्यावा असं मला वाटतंय. आणि यासाठी कोणकोणते विषय असतात बघा, यासाठी विषय असतात गणित, मॅथमॅटिक्स असतं, विज्ञान, सायन्स ऑलिम्पियाड आहे, इंग्रजी, इंग्लिश ऑलिम्पियाड आहे, संगणक आणि सायबर, सायबर ऑलिम्पियाड आहे, जनरल नॉलेज, GK ऑलिम्पियाड आहे. बघा आता हे सगळे विषय त्यांना स्कूल लेवलला ऑलरेडी ते शिकत आहेत, प्रायमरी लेवलला, पण तेच तुम्हाला थोडंसं त्याच्या पुढची ॲडव्हान्स स्टेज आहे त्या विषयाची, ती स्टेज तुम्हाला ऑलिम्पियाडमध्ये बघायला मिळते. बघा एखादा विद्यार्थी आपला पाल्य हा ॲडव्हान्स आहे की नाही कसं कळणार आहे, त्याच्यासमोर ॲडव्हान्स ठेवलं तर कळेल की हा त्याचा विचार कसा करतो. सो अशा आपल्या पाल्याला, आणि याची नाममात्र फी असते, एक्झाम जी घेते संस्था त्याची नाममात्र फी असते, 100-200 रुपये फी असते, ती फी भरायची असते आणि विद्यार्थ्यांना अभ्यास करायचा असतो. आणि यांची पुस्तकं खूप सुंदर असतात, म्हणजे आता माझी मुलगी स्वतःची ऑलिम्पियाडची तयारी करते आहे, सो खूप सुंदर पुस्तकं आहे, हे पुस्तकं त्यांना द्या. आपण प्रेशर अजिबात करू नये, त्यांना दाखवा हे ऑप्शन्स आहेत. कधी कधी काय असतं, साम दाम दंड म्हणतो आपण, त्यामध्ये रागवलं पण पाहिजे, पण ते तात्पुरतं असावं, आपण पण ते पॉझिटिव्ह घेतलं पाहिजे. सो अशा पद्धतीने मुलाची तुम्ही काय जपवणूक केली पाहिजे, वाढ केली पाहिजे. आणि ॲज अ पॅरेंट म्हणून त्याला हव्या त्या गोष्टी पण दिल्या गेल्या पाहिजे, म्हणजे आणि त्याला माहिती नसल्या गोष्टी पण जाणून दिल्या पाहिजे. सो यासारख्या एक्झाम्स आहेत ना, ह्या मुलांचा सर्वांगीण विकास करत असतात. सो नक्कीच पालक म्हणून तुम्ही याचा विचार करावा असं मला वाटतंय. या संदर्भात आता 2च गोष्टी मी तुम्हाला सांगतोय. ह्या एक्झाम कोण देऊ शकतं, तर ह्या एक्झाम म्हणजे काय मी तुम्हाला सांगितलं, कोण देऊ शकतं, तर बघा पहिली ते 12वी पर्यंतचे सगळे विद्यार्थी, पहिली ते फर्स्ट टू 12th स्टँडर्डचे पर्यंतचे सर्व विद्यार्थी ह्या एक्झाम देऊ शकतात. सर्व विद्यार्थी स्टुडंट ह्या एक्झाम देऊ शकतात. तुमचा जर पाल्य तुमच्या रिलेटिव्ह कोणी जर 1ली ते 12वी पर्यंत स्कूलमध्ये असेल तर त्यांना दरवर्षी एक्झाम दिल्या तरी चालतात. लेवल 1 देऊन बघा, जर पार केली तर लेवल 2ला जाऊ शकतात, पुढच्या लेवल पण तुम्ही जाऊ शकतात. यातनं खूप चांगल्या गोष्टी शिकायला मिळतात. काय मिळतात हे पुढच्या व्हिडिओत मी तुम्हाला सांगेन. अजून तुमच्या मनात आता काही प्रश्न असेल की सर आम्हाला द्यायची आहे, माझा मुलगा माझी मुलगी 3रीला आहे, 4थीला आहे, 5वीला आहे, 6वीला आहे, 7वीला आहे, 8वीला आहे, तर मला प्रश्न टाका. तुम्ही पालक म्हणून किंवा विद्यार्थी बघत असाल तुम्ही पण प्रश्न टाका की सर कशी असते एक्झाम, काय पॅटर्न असतो, किती मार्कांची असते, MCQ असते का, ऑफलाईन असते का, ऑनलाईन असते का, कोण एक्झाम घेतं, कधी असतात एक्झाम, फॉर्म कधी सुटतात, याची डिटेल माहिती, लेवल पुढच्या काय असतात, यातनं काय फायदा आहे, त्याचे पण डिटेल मी तुम्हाला सांगतो पुढच्या व्हिडिओमध्ये. पण तुमचे प्रश्न मला माझ्यापर्यंत येऊ देत, मी तुम्हाला सांगतो. सो याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात माहिती तुम्हाला दिली आहे. आता अजून काही माहिती हवी असेल तर आमच्या टीमला तुम्ही कॉल करू शकता. स्कॉलरशिपच्या बॅचेस पण चालू आहे आपल्या, ह्या बॅचेस पण जॉईन करू शकता. यूट्यूबवरती दररोज सेशन आहे मुलांच्या वेळेत, संध्याकाळी 6 ते 9च्या दरम्यान खूप सारे फ्री सेशन असतात, MCQ पॅटर्नमध्ये असतात, ते पण बघत जाऊ, ते फ्रीमध्ये अवेलेबल आहे. आणि तुम्हाला वाटलं मार्गदर्शनच्या बॅचेस घ्यायच्या तर ह्या बॅचेस पण आपल्याकडे अवेलेबल आहे, अगदी माफक फीमध्ये, 499 फीमध्ये. 4थी 5वी 7वी बॅचच्या स्कॉलरशिपच्या बॅचेस आहे. नवोदयची बॅच आता ऑलरेडी संपली आहे, 13 डिसेंबरला नवोदयची एक्झाम असणार आहे. सो विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, ही माहिती कशी वाटली मला कमेंटमध्ये कळवा. आवडली तर लाईक करा आणि पुढचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा.
सो पुन्हा आपण सिरीजच्या पुढच्या टप्प्यात भेटणार आहोत. तुमच्या प्रश्नांची उत्तरं पुढच्या सिरीजच्या टप्प्यावरती लेक्चरमध्ये असणार आहे. सो तो बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.